परिषदेच्या या कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण उपस्थित सर्व कोकणातील निवडणुकांपासून आदरणीय बाळासाहेब कोकण मतदारसंघामध्ये सिंधुदुर्गापासून असणाऱ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक बैठक झाली. खरं तर भविष्याचा या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा प्रवास हा याबद्दल झाला, परंतु एकत्रपणे आपल्या सर्वांबरोबर चर्चा करावी असं मत आदरणीय प्रमुखांनी व्यक्त केलं आणि मग त्यांनी चर्चा करूनच आज आपण सर्वांना सुट्टी असल्यामुळे आज मध्यभागी कोकणाच्या काठेवाडी असणारी उद्योग या ठिकाणी बैठक झाली असं त्यांनी सुचवलं आणि म्हणून आज आपण सर्वजण या खरंतर बैठकीसाठी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहतात. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो. शिक्षक परिषदेच्या माध्यमातून मी निवडणूक राजकारणात आलो. खऱ्या अर्थाने कोकणातील माझा प्रवास हा या शिक्षक परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने राजकीय काळामध्ये सुरू झाला. त्यामुळे शिक्षक परिषदेच्या बरोबर जुन्या कार्यकर्त्यांबरोबर पदाधिकाऱ्यांबरोबर आणि मतदारांबरोबर एक वेगळं नातं हे नेहमी राहिलं आणि वर्षानुवर्ष शिक्षक परिषदेचा असणारा कार्यकर्ता हा आमचा असणारा कल्याण जिल्ह्यातील कल्याण या शहरामध्ये असणाऱ्या आपल्या जिल्हा कार्यालयाच्या बाजूला त्यांचं कार्यालय असल्यामुळे एक वेगळा समारंभ हा कोकणातील त्या पूर्ण महाराष्ट्रातील असणाऱ्या शिक्षक परिषदेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर घेतला झाला. राज्यपालांपासून त्यानंतरच्या काळात आपल्याला प्रत्येक जणांना या सर्व गोष्टी कल्पना आहे की शिक्षक परिषदेने खऱ्या अर्थाने एक संघटना म्हणून एक विचार म्हणून शिक्षकांचे प्रयत्न हे मांडण्यासाठी अधिकृत असं कोणती संघटना जर सुरू झाली असते तर ती शिक्षक परिषद ही माझ्यासारख्या कमी लोकांच्या या सगळ्या गोष्टी करायची माहिती आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नाला सरकारच्या विरोधात जाऊन का होईना न्यायाची भूमिका नेहमी राहिली पाहिजे. आणि मग आपण सरकारमध्ये सहकारी जरी असलो तरी सुद्धा आपल्या भूमिकेबरोबर ठाम राहणं ही नेहमीच भूमिका आहे. ही शिक्षक परिषदेच्या माध्यमातून गेली वर्षानुवर्ष प्रधान परंपरेकडे सुद्धा सुरुवात आणि या सगळ्याचा बऱ्याच वेळेला
सत्यावरती कुठेही कॉम्प्रोमाइज न करणाऱ्या पद्धतीने राहणारी राहिली. त्यामुळे कमी जास्त प्रमाणामध्ये या संघटनेमध्ये काम करणारे अनेक जण आज वेगवेगळ्या विचाराबरोबर काम करण्याचा परंतु हे त्या विचाराबरोबर कायम राहिले त्याला म्हटलं जातं ते सर्व संघ विचाराबरोबर राहणारे प्रत्येक जण हे त्या संघटनेमध्ये आजही कितीही संकट आहे तर सुद्धा टिकून राहिले. त्यामुळे तुमच्या सारख्या सर्व या संघटनेमध्ये ते महत्त्वपूर्ण आजपर्यंत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं आणि विशेष म्हणजे सर्व सदस्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि कौतुक करतो. खरंतर कोकण पवित्र मतदारसंघ आणि शिक्षक परिषद एक वेगळं नातं आहे. वर्षानुवर्ष या निवडणुकांमध्ये या दोघांनी मिळून गटाची दोन ताकद कशी असतात त्या पद्धतीने दोघांच्या निवडणुकीमध्ये विजयाच्या वाटा या दोघांनी नेहमी एकत्रपणे घेतला. मी पाहत असायचो किंवा निवडणुकीत मी असेल नागपूरवरती भारतामध्ये आम्ही सगळेजण या निवडणुकीमध्ये काम करणारे आम्ही सर्वजण ज्यावेळेला पाहायचो त्यावेळेला कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीचे मतदार आणि या पवित्र मतदारसंघाचे असणारे मतदार यामध्ये बऱ्याच भूमिका होणं साम्य हे दिसत असायचे. त्यामुळे दोन्ही मतदार किंवा या मतदारांनी निवडून दिलेले आमदार हे दोघंही जण महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व समस्या मग त्या शिक्षकांच्या असतील पदवीधरांच्या असतील किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या इतर अनेक विषयांच्या असतील हे एकत्रपणे हे बँकांना आणि विधिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटामध्ये एकत्रपणे आम्हाला सर्वांना त्यामुळे एक वेगळं नातं शिक्षण परिषदेचं आणि कोकण पवित्र मतदारसंघाची असणाऱ्या जो कोणी आमदार असेल त्या आमदाराचं निर्मित राहिलं. मला हे सांगायला आनंद होतो की आपण सर्वजण आणि आपल्याबरोबर असणाऱ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे संघ विचाराने त्या कोकण पवित्र मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट रंजन गावडे यांना उमेदवारी माहिती मिळाल्यानंतर पाठिंबा दिल्याबद्दल मी आपण सर्वांचं करून आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो. आपण सर्वजण त्याच्या तालुक्यामध्ये मतदार नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये प्रमुख भाग आपल्याला सर्वांना ही प्रक्रिया ही अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळे मतदार नोंदणीमध्ये आपण केलेला सहभाग हा फार महत्त्वाचा आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये आपण सर्वांनी डिजिटल आणि त्याचबरोबर आता नव्याने झालेली जी नोंदणी ज्याला म्हणतो ऑनलाईन झालेली नोंदणी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी सहभाग केला आहे. त्यामुळे मतदारांची ओळख त्याला म्हणतो यामध्ये सर्वात मोठी भूमिका ही आपण निभावू शकता याची मला पूर्ण कल्पना आहे. आपल्याबरोबर मध्यवर्ती आणि व्यापारी त्याच्या दोन्ही भागातील असणारे शिक्षक यांनी यामध्ये नोंदणी केली. आपल्याकडे त्याचा पूर्ण डेटा हा उपलब्ध करतो. आपल्यापैकी असणारे बरेच संस्था चालकबरोबर आपल्या असणारे नेहमीचे असणारे संबंध यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय सोयीस्करपणे आपल्याला सहजपणे करता येऊ शकतात. त्यामुळे एक विचाराने आणि एक मनाने आपण सर्वजण निर्णय घेत होतो की आपल्याला कोणत्या उमेदवाराला मतदान
हे नियोजन करता येणं हे शक्य नाही. त्यामुळे तुमच्यापैकी प्रमुख पदाधिकारी मी थोडंसं माहिती सांगितलं की आपण या संदर्भामध्ये एकत्र ज्यावेळेला घटना आहोत त्यामुळे दूर या संस्थांचे कोणी प्रमुख सगळीमध्ये जी उपस्थित आहे त्या प्रत्येकाबरोबर थोडंसं थोडेकाही एक बैठक घेणं आणि त्यांना या संदर्भात त्यांना त्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये असणारी माहिती त्यांनी नोंदवली आणि त्याचबरोबर त्यांच्या असणाऱ्या या नियोजनासाठी असणाऱ्या काही अडचणी कारण ही निवडणूक जी आहे ती 26 तारखेला पाऊस आहे त्यामुळे पावसामध्ये आपल्याला निवडणुकीच्या केंद्राकडे कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक आणि निवडणुकीचं मतदान हे त्यांच्या राहत्या घराच्या पत्त्यावरती असणारं मतदान असतं. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्याला मतदान करणं हे त्यामध्ये त्याची नोंद आपण घेतली पाहिजे. त्यामुळे आपण जो रेसिडेन्शियल ॲड्रेस देत असतो त्या ठिकाणीच आपल्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. त्यामुळे आपलं मतदान तालुका स्तरावर जाऊन करणं अपेक्षित असते. आपण ज्या गावामध्ये त्या शाळेमध्ये शिकवत असतो त्या शाळेपासून तालुका असा तसा प्रवास करून जाणारी एक व्यवस्था तयार करणं हे आपल्याला गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं नियोजन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी करण्याचं योजना आहे. परंतु त्यांची आणि तुमची सर्वांची सांगड घालणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून या संदर्भात एक ठोकेकाळी तुम्हाला आम्हाला सर्वांना बसून त्या नियोजनाचा एक भाग होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मला या निमित्ताने सांगावं वाटतं. निवडणूक आणि ही प्रक्रिया याच्याबद्दल आपल्याला जरी माहीत असेल तरी सुद्धा पुन्हा एकदा उजळणी करणं अत्यंत गरजेचं आहे. 6 वर्षानंतर निवडणूक होत असते त्यामुळे कदाचित आपल्याला पुढं वर्षामध्ये इतरही करण्याची शक्यता असते. ही निवडणूक सेक्वेन्शियल पद्धतीने होणारी निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीला आपल्याला मतपत्रिका जी आहे मतपत्रिकेवरती आपल्याला सेक्वेन्शियल वोट देणं हे अत्यंत गरजेचं असतं. या निवडणुकीमध्ये संपूर्ण 5 जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय 5 जिल्ह्यांमध्ये पालघरपासून इंदोरपर्यंत 2,34,000 नोंदणी मतदारांची झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली असल्यामुळे स्कॅटर असलेला हा मतदार केंद्रापर्यंत नेणं अत्यंत गरजेचं आहे. सर्व वडील संघटनांनी वेगवेगळ्या संघटनांनी यामध्ये मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे सर्व मतदारांना त्या ठिकाणी मतदार केंद्रापर्यंत घेऊन जाणं आणि त्यांना मतदार प्रक्रिया जी आहे ती समजून सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. मतदान करत असताना बॅलेट पेपरवरती जे मतदान होत आहे आपण सर्वांनी मतदारांना हे समजून सांगितलं पाहिजे की आम्ही ज्यावेळेला मतमोजणीसाठी ज्यावेळेला जातो त्यावेळेला लक्षात येतं की यापैकी सर्वजण जरी सुशिक्षित असते तरी सुद्धा यापैकी बरेच मतदार हे चूक करतात आणि त्यामुळे मतपत्रिका ही इंद्रिय होते बाद होते हे आपण सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपली मतपत्रिका बाद होणार नाही याची दखल ही आपण सर्वांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मतपत्रिका बाद होण्याची कारण काय असतात तर कारण एकदम सोपी कारण असतात. आपण लक्षात घेतलं पाहिजे पुरुष मतदार असेल किंवा एखादी महिला मतदार असेल दोघांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. मतदार केंद्रावरती जात असताना कोणीही बरोबर महिला जी मतदार असेल ती कोणीही पर्स किंवा मोबाईल हा बरोबर देता कामा नये. पुरुष असेल त्यांनी सुद्धा मोबाईल आणि खिशाला पेन हे घेऊन जाता कामा नये. त्याचं कारण असं आहे की आपल्याला रोज सवय असते आपल्याच पेनाने आपण लिहित असतो. त्यामुळे आपल्याला आपला मोह टाळता येत नाही आणि खिशातलं पेन करून आपण त्या ठिकाणी मतदान करतो. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यामध्ये कुठेही मतपत्रिकेवरती मतदान करत असताना तिथलाच पेन तिथलंच असणारा मार्कर जे काही मतकेंद्रावरती उपलब्ध असेल तिथला असणारा अधिकारी जो आपल्याला उपलब्ध करून देईल त्याने त्या मार्फतनेच आपल्याला ॲडव्होकेट निरंजन गावकरे यांच्या समोर तो असणाऱ्या चौकोनामध्ये वरती किंवा त्या चौकोनामध्ये खाली असणाऱ्या कोणत्याही लाईटला
13 उमेदवारांची नावं आहेत. त्यामुळे कोणी मराठीमध्ये एक काढायचा नाही, कारण आपलं अक्षर जे आहे ते मतमोजणी करणाऱ्याला कदाचित तो एक आणि इंग्रजी 9 वाटू शकतो, असंही होऊ शकतं. म्हणून अशा पद्धतीने सिंगल लाईन काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. किंवा इंग्रजी सुद्धा इंग्रजी या पद्धतीने काढला कोणी काढायचा नाही, कारण थोडीशी लाईन ही वेगळी झाली पण तो 7 वाटू शकतो. म्हणून ही सिंगल लाईन जी म्हटली ही सिंगल लाईन वरती खाली कुठेही प्रश्न करता नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे आपण सूचना दिली पाहिजे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना चष्मा लागलेला, कोणाला दूरचं कोणाला तरी लांबचं असं कदाचित असलेला चष्मा असतो. त्यामुळे विदाऊट चष्मा मतदान करताना आपण जाऊ नये हे आपण सांगितलंच पाहिजे. त्याचं कारणच आहे चुकून आपण चष्मा लावला नाही, पण न लावल्यामुळे आपण ज्यावेळेला मतदान करण्यासाठी जातो किंवा त्या ठिकाणी जातो त्यावेळेला आपल्याला लांबचं आणि दूरचं या कुठलाही जर चष्मा असेल तर आपली मधला असणारा जो चौकोन आहे तो चौकोन अतिशय छोटा आहे. त्या छोटा असल्यामुळे एक तर वरच्या लाईनला किंवा खालच्या लाईनला किंवा आजूबाजूच्या लाईनला ही सिंगल लाईन जी आपण बोलतो ती कुठेतरी टच होते. म्हणून आपला चष्मा याच्याकरता आहे, झोपुडाचा आहे, याच्याकरता आहे, झोपुडाचा आपण आठवणीने तो चष्मा लावूनच आपण जायला हवं. कोणतीही घाई करायची नाही. मी बऱ्याच वेळेला विचार करतो की या छोट्या सूचना दिल्यानंतर कोणीतरी कालच मी बैठकीमध्ये देवेंद्रजींच्या आणि इतर समोर बोललो तर मी एवढ्या बोलतोय एखाद्या मुलीसारखं बोलतोय असं त्यांनी मला सांगितलं. परंतु मला आठवतं गेल्या 8 ते 9 निवडणुकीमध्ये मतमोजणीसाठी मीच असतो आणि मग तुम्हाला माहित आहे की मतमोजणी करत असताना ज्यावेळेला तुम्ही पाहिलं असेल मतपत्रिका आपल्याला झालेलं मतदान ज्यावेळेला बाजूला काढली जाते त्यावेळेला 5 ते 7,000 लोकांनी मतदान आपल्याला केलेलं असतं तरी सुद्धा ती मतपत्रिका बाद होते त्यावेळेला जीव जळतो. म्हणून हे सगळं सांगण्याचा एकदा अशी परिस्थिती झाली होती गेल्या वेळेला की एका मतपत्रिकेवरती जय श्रीराम लिहिलं. काय सांगायचं आणि कोण आहे तो माहीत नसतो. तो आता हे मी पाहिलंय त्यामुळे आपल्याला तुम्ही बोलायला पाहिजे. काही लोकांना मोर काढता येत नाही त्यामुळे आगे बोलतात काही लिहितात त्याच्यावर. कोणीतरी शाल काढतो, कोणीतरी टिकमार्क करतो. सवय शिक्षक म्हणून तू काही बरोबर करायची त्यामुळे कोणाला तरी झिरो लिहायची सवय. हे आपण मतपत्रिकेवरती एवढंच सांगितल्यानंतर मोर कळतच नाही. हे एखादा पेपर तपासण्यासारखं काही लोक शिक्षक करतात, कोणाला तरी 0 मार्क दिल्यासारखं एकदम त्याच्यामध्ये गोल काढतात काही काढतात. तर हे करू नये. आपल्याला मतपत्रिकेवरती असंच सिग्नल लाईन करायचे. दुसरा अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय तर आपला मतदार आपण ज्यावेळेला तिथे घेऊन जातो त्यावेळेला त्याला सकाळी लवकर तो जात असतो. त्याने हल्ली बरेच डायबिटीज पेशंट असू शकतात आहेत. त्यामुळे सकाळी मतदान केंद्रावरती जायच्या अगोदर चाय नाश्ता सर्वच्या सर्व करूनच आपण त्या ठिकाणी जायच्या. ज्या औषधाच्या गोळ्या त्या सुद्धा घेतल्याच पाहिजे, घेऊनच जायच्या. कारण काय झाला तर तिथे मतदान केंद्र जे आहे ते गावापासून अर्धा ते 1 तास हे लांब असतं. मतकेंद्रावरती असणारी गर्दी या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. 1 तास जर आपण काही खाल्लं नाही किंवा औषधं घेतली नाही तर आपण काय होतं की रोजच्या सवयीप्रमाणे आपल्या रोजच्या नित्यनेमाच्या वेळेच्या नंतर या सगळ्या गोष्टीमुळे साहजिकचपणे ज्यावेळेला आपण मतदान करायला जातो त्यावेळेला त्याचे हातपाय हे कापायला लागतात. मग तिथला जेव्हा मतपत्रिका उघडतो
सुरुवात होते आणि त्यामुळे मतपत्रिका ही गाठ होऊ शकते. माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे, त्या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी अत्यंत महत्त्वाच्या आहे. कोणी बऱ्याच जणांना ही सवय झालेली आहे, आपला मतपत्रिकेवरती वेगवेगळ्या पद्धतीने मार्किंग करणं. हे करू नका. मतपत्रिकेवरती या ठिकाणी ॲडव्होकेट निरंजन गावकरे यांचं नाव आहे, त्या नावाच्या समोर असणाऱ्या चौकोनामध्ये फक्त सिंगल लाईन वरती लाईन यांची कुठेही टच न करता आपण लावायचे. झाल्यानंतर आपला पेज जो आहे जिल्हा तो बाजूला ठेवायचा आहे. 2 मिनिटं थांबायचं आहे. पूर्णच्या पूर्ण ही शाई जी आहे ती शाई पूर्ण सुकली आहे. याचं पूर्ण दखल घ्यायची आहे आणि जशी मतपत्रिका आपल्याला फोल्ड करायला जशी सांगितली आहे तशी ती फोल्ड करायची आहे आणि फोल्ड करून ती मतपत्रिका बाजूला असणाऱ्या पेटीमध्ये सुद्धा छोटीशी अशी फळ असते. त्या छोट्याच्या फळीमध्ये आपण सावकाशपणे डिपॉझिट करायचे. सावकाशपणे मी यासाठी सांगतो की ती आतमध्ये गेली आहे की नाही त्याची खाता जमा करायची आहे. समोर असणाऱ्या जर पेटी पूर्ण भरली आहे असं जर आपल्याला लक्षात येतोय तर उगाच त्याच्यावरती जोर द्यायचा नाही किंवा ती आजूबाजूची असणारी कड असते त्या कडेमुळे कदाचित ती मतपत्रिका फाटू शकते. तिथला असणारा निवडणूक अधिकारी तो तिथून उठतो. ती मतपत्रिका किंवा ती मतपेटी ज्याला भरली आहे ते त्याच्या जेव्हा लक्षात येतो तर त्याच्याकडे स्टीलची पट्टी असते. त्या स्टीलच्या पट्टीने तो ती मतपत्रिका सावकाशपणे ती दाबून आतमध्ये टाकतो किंवा दुसरी मतपत्रिका जी आहे दुसरी मतपेटी या तिथे ठेवतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. मी हे काय सांगतोय की या गडबडीमध्ये आपण जोर लावून ती मतपत्रिका जर टाकण्याचा प्रयत्न केला तर आजूबाजूला कुठेतरी टच झाल्यामुळे ती मतपत्रिका काढू शकते. फाटलेली मतपत्रिका ही बाद होते. एक लक्षात घ्या. त्या छोट्या गोष्टी काय आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपण एवढं सगळं मतदान करायचं आणि मतदान केल्यानंतर ते मत बाद होणं हे काही योग्य आहे. आपण सर्वजण सुशिक्षित आपल्याला सर्व गोष्टीची कल्पना आहे. परंतु 6 वर्षानंतर या प्रक्रियेला आपल्याला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे आपण कदाचित त्यातून कुठेतरी विसरून जातो आणि मग काही लाईनमध्ये का होईना काही लाईनमध्ये या सगळ्या प्रक्रिया करतो. त्यामुळे शांतपणे जसं आपण विद्यार्थ्यांना सांगतो शांतपणे आपल्याला जेवढे प्रश्न सोडवता येतात तेवढेच पहिल्यांदा सोडवले पाहिजे. जसं आपण सांगतो त्याच पद्धतीने आपल्याला प्रश्न सुटलेला आहे प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं त्यामुळे प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे. ॲडव्होकेट निरंजन गावकरे यांच्या समोर सिंगल आहे उत्तर तो प्रश्न आणि हे उत्तर हे दोन्हीच्या तुमच्याकडे आहे. फक्त काय ते उघडून पुढचा प्रश्न निरंजन गावकरे हा प्रश्न आणि उत्तर सिंगल आहे. त्याच्या चौकोनात तेवढंच आपण सगळ्यांनी करावं. एवढंच आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि आपल्या सहकार्याने आपल्याला माहिती आहे की आत्ताच मे महिन्याची सुट्टी झाली आहे. त्यामुळे बरेच शिक्षक जे आहेत ते कालपासूनच सगळीजण शाळांमध्ये रुजू झाले. त्यामुळे इथे आपण प्रमुख जवळ आलेला त्यामुळे आपल्या सहकारी जे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टीची सूचना देणं वारंवार त्यांना सगळ्यांना हे समजून जाणं त्याची प्रॅक्टिस त्या शाळेमध्ये असणारा जो प्रमुख असेल त्या प्रमुखाने त्या शिक्षकांची थोडीशी उजळणी करून घेणं प्रॅक्टिस करून घेणं की मतदान प्रक्रिया कशी आहे हे सगळं समजून जाणं हे थोडंसं आपण सर्वांनी करावं की जेणेकरून आपल्याला मतदान जे आहे 2,24,000 पेक्षा जास्त मतदान आहे. जसं प्रभू सरांनी सांगितलं जसं गुलाबराव सरांनी सांगितलं की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्या फेरीमध्ये निवडणूक जर जिंकायची असेल तर होणाऱ्या मतदानाच्या निम्म्यापेक्षा जास्त कोटा हा ज्याला म्हणतो तो कंप्लीट करणं हे अत्यंत गरजेचं
त्यामुळे आपण मतदान जे आहे ते 100% करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्याचं मतदान नोंदवलं गेलं आहे त्या प्रत्येकाला आपण मतदान केल्यापर्यंत घेणं आणि त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचे आहे. पूर्णतः पूर्ण मतदानाचा पहिला कोटा आपण कंप्लीट करून ॲडव्होकेट दळकरे यांना निवडून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या सर्वांच्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या पुरुषांनी वारंवार मांडण्याचा प्रयत्न करतात. सर विश्वास मांडण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर असणाऱ्या सर्व गोष्टी की ज्या वारंवार पुरुषर हे मांडण्याचा प्रयत्न करतात. आपलं असणारं शिक्षक परिषदेचे असणारं जे कार्यालय ते कार्यालय वर्षानुवर्ष आम्ही पाहतो आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही सर्वांना सांगतो कधीतरी त्याचं मुद्रीकरण करा नक्की सांगतात की ते करण्यासाठी आम्हीच काहीतरी करू तर एकदा त्यांनी भारतीय जनता पार्टीला आम्हाला तर त्यांनी गेल्या हप्त्यात सांगितलं तुम्ही परवानगी मिळाली ते नेहमी सांगतात साहेब कार्यालय माझं नाही कार्यालय हे आमच्या संघटनेचं कार्यालय आहे तर त्या संघटनेची परवानगी घेतल्याशिवाय मला काही करता येत नाही. तर मला असं वाटतं की त्यांनी परवानगी आता घेतली आहे त्यामुळे परवानगी घेतली आहे त्याचा डिझाईन त्याला कसं करायचं आहे त्याची सगळ्यांनी सगळी गुलाबावर मिळून ठरवतील आणि एक चांगलं सुसज्ज कार्यालय शिक्षक परिषदेचं जे कल्याणमध्ये आहे त्या कल्याणमधलं कार्यालय अतिशय चांगल्या पद्धतीचं करून देण्याची जबाबदारी ही गरजेचं आहे. त्यामुळे आपण सर्व त्यामुळे आता प्रत्येकाला या ठिकाणी कशा पद्धतीने तिथल्या असणारे येणारे शिक्षक त्यांच्या व्यवस्था त्या सगळ्या गोष्टींचा आपण सर्वांनी विचार करू तसं हे विचार करून मला सांगावं हे आपल्या सर्वांना त्याच्यामध्ये नक्की लवकरच त्याच्या प्रक्रियेला सुरुवात करूया. यात काही शंका नाही. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो ॲडव्होकेट धनंजय दळकरे यांनी चांगला गुणी असा मुद्दा या मतदारसंघाचं नेतृत्व करणं हे तुम्हाला सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जबाबदारी म्हणून तुम्ही आणि सर्वांनी ही पूर्ण करणं हेही तेवढं गरजेचं आहे. मला खात्री आहे की आपण सर्वजण त्या त्या ठिकाणी त्या त्या तालुका स्तरावरती त्या गाव पातळीवरती असणारं सर्व मतदान जे आपण तयार केलं आहे आपल्या विश्वासातलं आहे ते मतदान केल्यापर्यंत पहिल्या पद्धतीचं मतदान म्हणून ॲडव्होकेट धनंजय दळकरे यांना नक्की द्या आणि त्यासाठी आम्हाला सर्वांना मदत करा एवढी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या प्रत्येक जण जे प्रोड्युसर ज्यांना सांगतील त्यांच्याबरोबर ती छोटेखानी बैठक जी करायला हवी ती छोटेखानी जी बैठक आहे ती बैठक आपण एकत्र करूया. व्यवस्था वरती लागली.